सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मन इच्छित मनोकामना प्राप्त्यर्थम मम गृहमध्ये वास्तुशांती प्रीत्यर्थे श्री सत्यनारायण महापूजा पूजन अहम करिष्ये। देवताय नमः। शुद्धोदकस्नानं समर्पयामि। शुद्धोदकस्नानान्तरेण भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं चेमाशभिरजयत्रा स्थिरैरङ्गैः चुट्टुवाग्व सस्तनभिर्वचेमहि देव इतं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धज्रवाः स्वस्ति न अपूका विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टने। गणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तं वाचमं कोशधारणं रथं च वर्धमं श्रीविभ्राजं मूषकध्वजं रक्तलम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाहसं। स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्णब्रह्मणे नमः। पूर्णरपि नैवेद्यं प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्णब्रह्मणे नमः। नैवेद्यं समर्पयामि। नमस्कार करायचा नमस्कारं करोमि। सूतलं चंदा आसने विनियोगा हळद कुंकवायचा सौभाग्य द्रव्यानि समर्पयामि। एक फूल व्हायचं जमिनीवरती पुष्पानि समर्पयामि। नमस्कार करायचा नमस्कारं करोमि नमस्करोमि। दिव्याला हळद कुंकवायचा दीपा ज्योति परब्रह्म दीपा ज्योति जनार्दना दीपो मे हरतु मे पापं संध्या दीपं नमोस्तुते। पुष्पानि समर्पयामि। नमस्कार करायचा नमस्कारं करोमि। वरती सूर्याकडे पाहून नमस्कार करायचा। जपा कुसुम संकाचम काशपे नाम अद्वितीयं तमोरीं सर्व पापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरं सविता सूर्यनारायण देवताय नमः। प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि नमस्करोमि। आता कलश पूजनम। खाली जमिनीला हात लावायचा हाताला हात लावायचा। भूमी देवता नमः। पृथ्वी तुया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वंचधार्य मां देवी पवित्रं कुरुचासनम। कलशाला हात लावायचा। कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिता मूले तत्र सिद्धो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृता। वरती हात ठेवायचा। कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो अथर्वणः। दोन वेळा पाणी घालायचं कलशामध्ये। गंगेचे यमुनेचे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु। हळद कुंकू टाकायचं। ब्रह्मांडोदर तीर्थानि करे पृष्ठानि तेरवे तेन सत्येन मेधे अतीर्थंदि दिवाकर। आयान्तो मम शान्त्यर्थे पुष्ट्यर्थे दुरितक्षयकारका। गंगेचे यमुनेचे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु। एक सुपर टाकायची। पूगी फलानि समर्पयामि। वरुणराज देवताभ्यो नमः। 1 रुपया टाकायचा। हिरण्य दक्षिणानि समर्पयामि। वरुणराज देवताभ्यो नमः। तांब्याला गंध लावायचा चारी बाजूने। चंदनानि समर्पयामि। हरि ओम त्वां गंधर्वा अकनस्त्वां इंद्र स्वां बृहस्पति त्वामोक करुणते चंदनानि समर्पयामि। तत्वाजामि ब्रह्मणा वन्दमान सदा चास्ते यजमान अविर्वे अहेडमान वरुणे अभूतिरुचको समान। आयो प्रमुखी सौभाग्य द्रव्यानि समर्पयामि। हळद कुंकवायचं। तेनायु प्रमाणेन पुण्य पुण्यां दीर्घमायुरस्त्विते भवन्तः ब्रुवन्तः पुण्यां पुण्यां दीर्घमायुरस्तु। एक फूल व्हायचं। मल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वय प्रभो मया ऋतानि पूजार्थं पुष्पानि प्रतिगृह्यता ऋतुकालोद्भव पुष्पानि समर्पयामि। 2 वेळा पाणी सोडायचं। धूपं दीपं समर्पयामि। औषधा नैवेद्यानि समर्पयामि। या 2 वेळा दीपं समर्पयामि। औषधा नैवेद्यानि समर्पयामि। फुल व्हायचे। पुष्पानि समर्पयामि। मल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वयप्रभ मया ऋतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि। देव सत्वा सवितु प्रसवेश्विनर्बाहुभ्याम् उष्णवस्ताभ्याम् अश्विनोर्भेकजेन तेजसे ब्रह्मवर्चसाय विकिञ्चामि। 2 वेळा पाणी सोडायचं। धूपं दीपं समर्पयामि। औषधा नैवेद्यानि समर्पयामि। विड्यावरती 2 वेळा पाणी फिरवायचं। प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा। नैवेद्यं समर्पयामि। नमस्कार करायचा नमस्कारं करोमि नमस्करोमि। दोघांनी हातामध्ये अक्षता घ्यायच्या। नवग्रहाची प्रार्थना करायची। सूर्य शौर्य मतेंदुरुच्च पदवीं सनमंगलम मंगल
सदबुद्धिं च बुधुश्च गुरुश्च गुरुदात् सुकरं सुखं शंशनिवृतस्नानं चरपुष्पसमुद्भूतं सुस्वादु मधुरं मधु तेज पुष्टिकरं दिव्यं स्नानार्थं प्रतिगृह्यतां मलयाचल सम्भूता दिव्य शर्करारिका मलापहारिका दिव्या स्नानार्थं प्रतिगृह्यतां पंचामृतस्नानान्तरेण परत चांगलं पाणी घालायचं शुद्धोदक स्नानं शुद्ध बालः सर्व शुद्ध बालो मणिबाल ताच्विना सेता सेतात्व ऋणसे रुद्राय पशुमतये कारणाच्या महाबलिप्ता रौद्रा नभोरूपापार्जन्य शुद्धोदक स्नानं समर्पयामि हळद कुंकवायचं देवाला नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् एक एक फुल व्हायचं ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि नमस्कार करायचं देवाला नमस्कारं करोमि आता अभिषेक आता पळी पळी पाणी घालत राहायचं देवाला मनामध्ये विष्णवे नमो असं जप करायचा हरि ओम ओम सहस्रचेरेका पुरुका सहस्राक्ष सहस्रपात सभूमिको सर्वातस्पृवात्यातिष्ठच्चाङ्गुलम् पुरुष एवेदको सर्वं भूतं च भाव्यमुतामृतवशेषानो तदन्नेन तिरोहति एतावानस्य महिमातो जायं च पुरुषः पादोस्य विश्वभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि त्रिपादो भयादः कावो अजज्ञेरे तस्मात् समाचातः च भयाचञ्जज्ञम् रेखि प्रोक्तर्वरु गञ्जातमग्रदातेन देवाय गन्धदात्यारेकय चटे यातुरुकं यतदु कदिधाव्य कल्पयन्नमुखं किमस्यासित् किं वा किमुरुपादा मोचेते ब्राह्मणस्य मुखमासीत् बाहुराजन्यः कृतः उरुदस्य तद्वैशव्यक शूद्रो अजायत चन्द्रमा मनसो जात चक्षुः सूर्यो अजायत श्रोत्रात् वायुः च घ्राणश्च मुखादग्निरजायत नाभ्यः आसीदन्तरिक्ष भूषिर्ज्ञयो समवर्ततमध्याभूमिता श्रोत्रात् पुरुषेण विकादेवा जज्ञमतनवतवसन्तोस्यासीताज्यम्बरीग्महिद्वाचरतवि सप्तास्यासन् परित यश्री सप्त समिता कृता देवा जज्जन्तन्वानाबद्धमुरुकमचमृत्नेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्नति अनाकमहिमानः सजन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धद्रवाः स्वस्ति न भूका विश्ववेदाः स्वस्ति न तारको हरितनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातुपयः पृथिव्यामयो कधीकपयो दिव्यं तर्कदे पयोदाः वयस्वती प्रतिजाः सन्तु मह्यं विष्णोरराधमति विष्णो तत्रेत विष्णो योरति विष्णो ध्रुवोति वैष्णवमति विष्णवे त्वामोमग्निर्देवता वासो देवता सूर्यो देवता चन्द्रमा देवता वसवो देवता रुद्रा देवता दित्या देवता मरुतो देवता विजवे देवा देवता बृहस्पतिर्देवतेन्द्रो देवता वरुणो देवता ओम सत्यो जाता प्रपद्यामि सत्यो जाताय वै नमो नमः भवे भवे नाति भवे भवतु मां भवद्भुवाय नमः वामदेवाय नमो देवताय नमः श्रेष्ठाय नमो कालाय नमो बलविक्रमाय नमो बलाय नमो बलप्रमतनाय नमः सर्वभूतगमनाय नमो मनोन्मनाय नमः गोरेभ्यो गोरेभ्यो सर्वेभ्यः सर्वधर्मेभ्यो नमस्ते सुरूपेभ्यः सर्वभूतात्मने महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ईशानः सर्वविद्यानामीश्वरः सर्वभूतानां ब्रह्माधिपतिः ब्राह्मणोऽधिपतिः ब्रह्मादेवो मे सदाशिवो मतिवो नामादिपतिपिता नमस्ते अस्तु मामायिकोति निवर्तयामि अयोग्यनाथाय प्रजननाय रायकोकाय गोप्रजस्वाय सुविरजाय विद्वानि देव सुवितर्पुरितानि परासो सर्वद्रन्तन्न आस्वयोः शान्तिरन्तरिक्षगो शान्तिर्पृथिवी शान्तिरापा शान्तिरोगया शान्तिवनपदया शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वगो शान्तिः शान्तिरेव शान्तिः कामा शान्तिरेधि गतो यथा समीयसे ततो न भयं कुरु चन्नः कुरु प्रजाभ्यो भयं न पशुभ्यः सुशान्तिर्भवतु सर्वारिष्टशान्तिर्भवतु अमृत अभिषेकमस्तु शांती पुष्टी तुष्टी च स्तुदेवाची मूर्ती हातामध्ये घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायचं देवाला अभिषेक स्नानांते शुद्धोदक स्नानं समर्पयामि पुसून घ्यायचं देवाला वस्त्रेण प्रमृज्य युवासवासातुर्वीतागा सौत्रयान् भवति जायमाना तन्दिरा सक्कवय उन्नयन्ति स्वाद्यो मनसा देवयन्ता गंध लावायचं देवाला नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् विश्व गच्छक्षुरुत विश्वतो मुख विश्वत स्वात संभाव्यं दमति भूमि जनयन्त देवैका सुप्रतिष्ठित बालकृष्ण देवताभ्यो नमः देवाला तुळस व्हायची तुळसीदलपत्राणि समर्पयामि विश्वत चक्षुरुत विश्वतो मुख विश्वत स्वात संभाव्यं दमति भूमि
जनयन्त देवैका तुलसी दलपत्राणि समर्पयामि गोपाल कृष्ण देवता पिण्वायिके फुलवायस मल्ल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वय प्रभो मया ऋतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्य ताम ऋतुकालो ध्रुवपुष्पाणि समर्पयामि अर्घ्यच देवला मल्ल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वय प्रभो मया ऋतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम ऋतुकालो ध्रुवपुष्पाणि समर्पयामि गोपाल कृष्ण देवता पिण्वा पुष्पमालां समर्पयामि श्री सत्यनारायण देवता पिण्वा देवाच्या फोटोला गंध लावायचा सत्यनारायण तस्वीर देवताभ्यो नमो नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती वन्दे गोपाल कृष्ण देवताय नमः चन्दनानि समर्पयामि सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि पुष्पमालां समर्पयामि प्रसादावर ठेवायचं त्याच्यावरती नैवेद्याने प्रसादाला 2 वेळा पाणी फिरवायचं ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यं समर्पयामि नमस्कार करायचा नमस्कारं करोमि नमस्करोमि ध्यानम हात जोडायचे सत्यनारायणाचं ध्यान करायचं शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविज्ञानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः जमली होती ऋषी मंडळी सूत पुराणिक वेळी प्रश्न केला सर्वांनी मनोकामना पूर्ण व्हावी पूजा कोणती करावी सोपी वाट दाखवावी मानवासी मनवर्या लक्ष्मीपती श्री विष्णूंना हाच प्रश्न नारदाने केला भगवान सांगती नारदाला तीच कथा ऐकवावी परोपकारी नारदमुनी गेले वैकुंठात चालून श्री विष्णूला मग पाहुणे स्तवन केले नारदाने देवादिदेव नारायणा सामर्थ्या नाही गणना गावची भक्ताच्या कल्याण अवतारणा न घेतो ऐकून नारदाचे स्तवन प्रसन्न झाले नारायण काबा केले स्यागमन आज इकडे सांग की नारदाने केले कथन मृत्यू लोकी दुःखी जन सर्वांना सुख समाधान मिळण्याचा उपाय सांगावा दुःख संकटे सुटतील संसार सुखाचे होतील संतोषे जीवन जगतील सोपा उपाय सांगावा नारदा तुझी इच्छा छान माया मोह दूर सारून सावध होतील सारे जन ऐसे पूजा सांगतो सत्यनारायण पूजा करावी निर्मळ निष्ठा धरावी प्रत्येकाने पावन व्हावे ऐसे महात्म्य पूजेचे केळी रवा साखर दूध तूप सर्व प्रमाण समान माप पुरेसा प्रसाद करावा खूप आनंदाने वाटावा या पूजेला मुहूर्त नाही व जाती पातीचे बंधन नाही सानतोरा भेदही नाही कोणीही पूजा करावी आप्त मंडळीस बोलवावे प्रसाद भोजन द्यावे धर्मनिष्ठ विप्रास दान द्यावे प्रार्थना निष्ठेने करावी हे व्रत सांगून भगवान विष्णू निघून गेले इथे श्री स्कंद पुराणातील देवा खंडातील सत्यनारायण कथेचा प्रथमोध्याय गोडा बोला सत्यनारायण भगवान की जय मग नारद मुनी हिंडले पृथ्वीवर पूजेचा केला प्रसार काशी क्षेत्र पवित्र पार पहिले पूजा घडली ते देव ब्राह्मणे भिक्षा मागत फिरे अन्ना नरडती पुरे जगण्यापेक्षा मरणे बरे संसार नकोचा झाला एक दिवशी चमत्कार झाला त्यास एक मतरा भेटला जणू की देव समोरला कथन सारे सांगितले मातरा हसन बोलला जीवरी भिक्षा मेला आजला त्यात समाधान मनाला वाटेल का तुझ कधी जास्त मिळण्याची आव त्या आवेत गुंतला मानव सुखाला मकचला ठाव समाधान हेच सुखा सत्य सुखाची व्हावी जाण सत्य हाच नारायण त्या सत्याचे करावे पूजना मन प्रसन्न करावे मग त्या वृद्धाने ब्राह्मणाला पूजा विधी समजाविला ब्राह्मण श्रद्धेने मनला करण पूजा मनोभावे चिंतनात्मक रात्र गेली दुसरे दिवशी भिक्षा नेली समाधानाने सामग्री घेतली पूजा केली निष्ठेने प्रसन्नतेचा भाव तोर साहजिक कामी पडती पार उद्योग हेच लक्ष्मीचे करा ब्राह्मण सुखी झाला पुढे तो दर महिन्याला पूजा करू लागला एकदा तो पूजा करीत असता एक मुळी विका तहान लागली म्हणून तेथे आला नंतर त्याने त्या व्रताची माहिती विचारली व तो मुळी विकायला बाजारामध्ये गेला तो मुळी विकायला जात असताना त्याने मनामध्ये आपण पण सत्यनारायणाची पूजा करू असा मनामध्ये निश्चय केल्यामुळे त्या दिवशी त्याची मुळे दुप्पट भावाने बाजारामध्ये विकली गेली उत्तम प्रकारे त्याने पूजेचे सर्व साहित्य आणून उत्तम प्रकारे इष्ट बांधवांसह श्री सत्यनारायणाची पूजा केली व शेवटी तो आनंदाने मोक्षाला गेला इथे श्री स्कंद पुराणातील देवा खंडातील सत्यनारायण कथेचा द्वितीयोध्याय गोडा बोला सत्यनारायण भगवान की जय
श्री गणेशाय नमः। पूर्वी उल्कामुख नावाचा एक सत्यवती व भक्तिमान राजा होऊन गेला। त्याची पत्नी पतिव्रता व लावण्यवती होती। एक दिवस राजा नदीच्या काठावरती सत्यनारायण पूजेचे व्रत करत असता तेथे एक साधू नावाचा वाणी आला। तो वाणी त्या राजास विचारू लागला, हे राजा, आपण कोणती पूजा करत आहात? तेव्हा राजा म्हणाला की हे मी मनामधील सर्व इच्छा पूर्ण करणारे भगवान सत्यनारायणाचे व्रत करत आहे। तेव्हा त्या वाण्याच्या मनामध्ये विचार आला की आपल्या लग्नाला बराच काल उलटून गेला तरी आपल्याला अजून काही संतती प्राप्त झालेली नाही, असा त्याच्या मनामध्ये विचार आल्यामुळे तो तेच संकल्प करून घरी गेला। घरी गेल्यावर त्याने लीलावती नावाच्या पत्नीला आपण केलेला नवस सांगितला। सत्यनारायणाच्या कृपेने लीलावती गर्भवती राहिली व 9 महिन्याने तिला एक सुंदर अशी कन्या झाली। तिचे नाव कलावती असे त्यांनी ठेवले। ती चंद्राच्या कलेप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागली, पण त्या साधू वाण्याला काही पूजेची आठवण राहिली नाही। पत्नीने आठवण केल्यावर मुलीच्या लग्नाच्या वेळी पूजा करू असे त्यांनी ठरविले। पुढे मुलगी मोठी झाल्यावर तिचे लग्न कांचन नावाच्या नगरातील एका योग्य वाण्याच्या मुलाबरोबर ठरविले। मोठ्या आनंदपूर्वक साधू वाण्याने मुलीचे लग्न करून दिले, परंतु नंतर त्याला काही पूजेची आठवण राहिली नाही। त्यामुळे सत्यनारायण प्रभू त्याच्यावर रागावले। ती कथा ऐका। थोड्या दिवसात तो साधवानी व्यापार करण्यासाठी आपल्या जावयासह सिंधू नदीच्या तीरावर असणाऱ्या रत्नपूर नगरात गेला। तेथे व्यापार करून काही दिवस सुखात गेल्यावर सत्यनारायणाच्या शापाने त्याला भयंकर दुःख प्राप्त झाले। इकडे साधवानाच्या घरी चोरांनी सर्व लुटून नेले, त्यामुळे त्यांची बायका व मुलगी यांना दुखावून त्या बरोबरी भिक्षा मागत करू लागल्या। एक दिवस भुकेने व्याकुळ झालेली कलावती एका वाण्याच्या घरी गेली। तिथे सत्यनारायणाची पूजा चालू होती। तिने तिथे तीर्थप्रसाद घेऊन आपल्यावर कृपा करण्याकरता सत्यनारायणाची प्रार्थना केल्यानंतर घरी जाऊन तिने सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली। आईने दुसऱ्या दिवशी पाटावर सुपारी मांडून पूजला। मग सत्यनारायण हात जोडून केली प्रार्थना, क्षमा करावे नारायणा, अपराध मुझे नाना, आता दुःखे दूर करा। मग प्रभू झाले प्रसन्न। चंद्रकेतूच्या स्वप्नात जाऊन दोन्ही वाण्यांना द्यावे सोडून आज्ञा केली राजाला। राजाने सभेमध्ये ते स्वप्न सांगून त्या 2 वाण्यांना समोर बोलविले व म्हणाला, वैश्य हो, तुमच्या तपयोगाने तुम्हाला पुष्कळ दुःख भोगावे लागले। आता तुम्ही सुखाने आपल्या घरी जा असे सांगून त्यांना वस्त्रे व अलंकार देऊन त्यांचा गौरव केला व आपल्या नगरात जायची ते तयारी करू लागले। हरे नमः, हरे नमः, हरे नमः। इथे श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील सत्यनारायण कथेचा 3य घोडा सत्यनारायण भगवान की जय। श्री गणेशाय नमः। मग पुढे तुरुंगातून झाली सुटका, संपत्तीने भरली नौका, ठरला आता सर्वोका आनंदाने भेट घ्यावी। मग सत्यनारायण प्रभूंनी त्या वाण्याची परीक्षा घेण्याचे ठरविले। ते तेथे एक संन्यासाच्या वेशामध्ये आले व ते त्या वाण्यास विचारू लागले, हे साधवानी, या नौकेमध्ये काय आहे? तेव्हा गर्वाने फुगून गेलेला साधवानी म्हणाला की या नौकेमध्ये वेळापत्रावळी आहे। तेव्हा संन्यासी महाराज म्हणाले, तुझे म्हणणे खरे हो, या नौकेमध्ये वेळापत्रावळी राहो, नौका तुमची भरून जाऊ कवडी किमतीच्या मालाने। संन्यासी तथास्तूर्ण थोड्या अंतरावरती जाऊन समुद्रकाठी ठाण मांडून मजा पाहत राहिला। इकडे साधवानी स्नान भोजन झाल्यावर साधू चलला नौकेवर, पाहतो तो चमत्कार, हलके नौका रंगे, हाय नशिबा, काय झाले? धान्याचे पोटी गेले, पत्रावळीचे कट्टे दिसले, मूर्छित पडला साधवानी। जावयाने सावध केले, तुमचे पूर्ण कुंभास बोले, संन्यासाच पोटे सांगितले, त्याचा झाला परिणाम। सज्जनांची ऐतिपुरेष्ठा, बल त्या वेळी बल ती थट्टा, त्या मी हाल पेटा कुदळपणा कशाला? आता सांग पैसे करा, संन्यासाचे पाय धरा, वृत्तांत सांगावा तो करा। सत्य देवा शरणदावे म्हणे, देवा अपराध केला, मायेमुळे भ्रम झाला, लीला कलेने देवती काला, मी तमर्क संसारी, आता भ्रांती दूर झाली, सत्याची मज ओळख पडली, शरणागताच तुम्हीच वाली, कृपा करा विभक्तावर। मग संन्यासी महाराजांनी आशीर्वाद दिला। संतोषी साधू वाण्याला देवची नमस्कार केला नारायणा। मग साधुवानी पुन्हा नौकेवर जाऊन बघतो, नौका द्रव्याने पूर्ण भरलेली दिसली। नंतर तो आपल्या घरी जाण्यासाठी निघाला। घराच्या नगराजवळ आल्यावर त्याने एक दूत घरी पत्नीला कळविण्याकरता पाठविला। दूताने सांगितलेले वर्तमान ऐकून साधुवाण्याची बायको पती दर्शनासाठी बंदरावर गेली व जाताना म्हणाली, मुली तू ही पूजा करून आपल्या पतीच्या भेटीला ये। आई पुढे गेल्यावर कलावती होय बावरी, पती भेटी सातरबारी होता वेळ झाली। मग पूजा ती कसली, अक्षता फुले पिकली, पती दर्शनी निघाली, प्रसादाने घेतला, कलावती गेली नदीवर। तेथे झाला चमत्कार, नौका फिरले गरगर, जाबाईने तिथे पुराला, एकाएकी झाला घात, दुःख करते लोक समजता, कलावती आकांत करत भेटपतीचा का नाही, नावाड्याचा शोध घेतला, पर्ण कोठे ठाव लागला,
कोणता तर देव कोपला अंत कोणाला लागेना कलावती पडली भूमीवर सती जाण्यास विचार कणियच दुःखानिवार माता पिता हळहळले लीलावती म्हणे ओरडून आत्ताच उजला सत्यनारायण दुःखाचा हाडूंगर कोसळला ओमजवरी आकाशाकडे हात जोडून साधू बोले मग कळवळून सत्यनारायण भावा प्रसन्न जावाय सुखरूप भेटावा जावाय जर भेटला माझा तेथेच करणी सत्यनारायण पूजा सत्यनारायण प्रभू मनोकामना पूर्वेला ऐकून इति अर्थ प्रार्थना करुणा आली नारायण आकाशवाणी गंभीर गर्जना ऐकू वाली सर्वांना कलावतीला पाठवा घरी प्रसाद घेऊन माघारी पती पिढी मग लवकर ये आनंदी आनंद होईल मग कलावती घरी जाऊन श्रद्धापूर्वक पूजा प्रसाद घेऊन नदीवर आले परतुना चमत्कार ते मजला जशी होती ना पुढाली तशीच अलगतवरती आली जावाई कन्या मग भेटली आनंदी आनंद झाला पुढे तो साधू आणि प्रत्येक पौर्णिमेला व संक्रांतीला श्री सत्यनारायणाची पूजा करू लागला व शेवटी मोक्षाला गेला इथे श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील सत्यनारायण कथेचा चतुर्थोध्याय घोडा बोला सत्यनारायण भगवान की जय श्री गणेशाय नमः पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा होऊन गेला एक दिवस शिकार करून येत असताना वाटेतील कबराच्या झाडाजवळ काही गवळी भक्तिभावाने सत्यनारायणाची पूजा करत असलेले दिसते परंतु राजा पुढेही गेला नाही त्याने सत्यनारायण प्रभूंना नमस्कार केला नाही तरी सुद्धा त्या गवळ्यांनी राजा पुढे सत्यनारायणाचा प्रसाद आणून ठेवला पण राजाने प्रसादाचा घेर केल्यामुळे तो फार दुःखी झाला त्याचे मुले धनधान्य संपत्ती सर्वनाश पावली ही सत्यनारायणाची अकृपा आहे हे जाणून राजा पुन्हा त्या कवड्यांचा बळ केला भक्तियुक्त अंतःकरणाने सत्यनारायणाचे पूजन केले त्यामुळे अंगद राजा धन पुत्र ऐश्वर यांनी संपन्न झाला व शेवटी मोक्षाला गेला जो कोणी अति दुर्लभ असेल सत्यनारायणाचे व्रत करतो व फल देणारी कथा भक्ती भावाने तो त्याला सत्यनारायणाच्या कृपेने धनधान्य वगैरे सर्व वस्तूंचा लाभ होतो दारिद्र्याला धन मिळते बंधनात असेल तर बंधनातून मुक्त होतो भीतीग्रस्त झाला असेल तर भीतीपासून मुक्त होतो या संशयाने इच्छिलेले सर्व फल मिळते त्याला सत्यनारायण लोक प्राप्त होतो म्हणे हो असे हे सत्यनारायणाचे व्रत मी तुम्हाला सांगितले हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात या कलियुगात सर्व जीवांना दुःख नाशाचा हाच एक सोपा उपाय आहे हरे नमः इति श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील सत्यनारायण कथेचा पंचमोध्याय रूढा सत्यनारायण भगवान की जय मंगलमूर्ति दर्शन मात्रे मानस कामना मूर्ति जय देव
वैकुंठेश्वर राजा वनवासी हरे जय देव जय सत्यनारायण देवा संचारति करतोनि करितो तव सेवा जय देव निखिल मंगल मूर्ता बहला उत्साह प्रसन्न झाला से देवाधिदेव कृपराचरणी कोणी मार्ग ते धाव दयाला प्रसन्न भक्ताला प्रसन्न त्र्यंबकी राव जय देव जय सत्यनारायण देवा संचारति करतोनि करितो तव सेवा जय देव धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्न जडित दिवासनी देवाची मूर्ती कापुरात मंदिर माझे मानस राहू दे देवा मानस राहू दे कापुरात भाव भक्तीचा सुगंध वाहू दे गीना मृतगी तव मूर्ती देवा हृदयी तव मूर्ती नयनी साठ गोपाल कृष्णाची मूर्ती रूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्न जडित सुवासनी देवाची मूर्ती कर्पूर गौरं करुणावतारं संसारसारं भूमिन्द्रारं सदा वसन्तं देवमं नमामि नमामि अन्धारमाला कपालमाले कपालमाला कुलशेखराय दिगम्बराय दिगम्बराय नमः शिवाय हरिसुधाननवन्दिनचरण रोयानपाय रूपसुते जमे अलिङ्गन आनन्दभूषणवाभिर्वाणिन हरे नमः त्वमेव माता पिता त्वमेव बन्धुः सखा त्वमेव विद्यागुणं त्वमेव सर्वं ममेव देव कायेन वाचा मन्येन्द्रियं स्वात्मना वा प्रकृष्टभावं करोमि यज्ञं सकलमलं तस्मै नारायणाय समर्पयामि अजतं केशवं रामनारायणं कृष्णामृतं वासुदेवहरे श्रीधरं माधवं पूजिकावृतमं ज्ञानकेनाय रामचन्द्रं भजे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे वाल्मीकि तलीकरणं देवतारणं आत्मा राजाय वज्रयसायिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय नियं कामेश्वरो वै श्रवणो विधातु वैराजो वै श्रवणाय महाराजाय नमः स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पालयत्यं राज्यं महाराज्यम् आधिपत्यमयं समन्तपर्याः ईस्या सार्वभौम सर्वशान्तार्धापरार्धात् पृथिव्यै समन्तपर्यन्ताय एकराळी चेतदप्रेष श्लोको अभिजितो मृतः प्रवेकारमर्दस्यावसङ्ग्रे विश्वस्य कामप्रेविषभे देवासवासुदैति ओमेकदन्ता विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् अक्षताफलमन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्कारं करोमि हाथ जोड़े छे सदा सर्वदा योगपूजा करावा तुझे कारणी देवामासवा उपेक्षुन्तो गुणवन्ता अनन्ता रघुनाय रामागणी शिवाता जय जय रघुवीर समर्थ राजा सरी मनुजाय मासे राजा सरी निजरूप तुझे नीरेजितो मस्तकजाटिकानि वेदे तुझे सद्रूपाय दोनि उलामण्डली कवते हारिमण्डलसीनादेव तुकाराम पंडरनाथ भगवान की जय माउली गणेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जगले धारयाम्यं वेशप्रसादेन प्रसन्नानि सर्वसाधात् कामना सिद्धिरस्तु वकण्डनराम्य शुभ समृद्धि प्राप्तिरस्तु वेशप्रसादेन प्रसन्नता निगुणनातीर सर्वविधप्रसादात् मनोकामना सिद्धिरस्तु वकण्डनराम्य शुभ समृद्धि प्राप्तिरस्तु वेशप्रसादेन प्रसन्नता निगुणनातीर सर्वविधप्रसादात् धनं पशुं बहुपुत्रं संवत्सरं दीर्घमायुः